नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये, व्लॉग मध्ये. तर आजचा विषय जरा थोडासा हे काय म्हणतात त्याला, ते वेगळा आहे. कारण आता विषय असा आहे की मम्मीचा आहे बर्थडे, म्हणजे माझ्या आईचा वाढदिवस आहे आता 12 ऑगस्टला. तर 12 ऑगस्टला बर्थडे असल्यामुळे मग ती आतापर्यंत नेहमी साडी घालणे किंवा नाही का असं साडी घालत, त्यांनी कधी ड्रेस घातलेला नाही, म्हणजे मुळात त्यांना आवडत नाही. तर मग आम्ही ठरवलं की जाऊ दे, ह्यावेळी काहीतरी वेगळं म्हणून. आवड असेल पण कसं ते पहिल्यापासून साडी घालत आल्यामुळे ते ड्रेस घालायची कधी सवय इच्छा पण. मग ह्यावेळी आम्ही जबरदस्तीने त्यांना जबरदस्तीने ड्रेस घ्यायला घेऊन जाणार आहे आणि बर्थडेच्या दिवशी तेच घालायला लावणार आहे आम्ही. तर आता मी जाणार आहे. चला आता तुम्हाला दाखवतो पुढे. आता मम्मीची मेन रिॲक्शन्स काय असतील दुकानात गेल्यावरती, किंवा तिला ते आवडेल का घालणार आहे का वगैरे, ते बघूयात आपण. तर चला बाय, दाखवतो डायरेक्ट तुम्हाला. आता आम्ही जबरदस्ती करून ड्रेस घ्यायला घेऊन आलो होतो मम्मीने इकडे, आणि त्यांचं म्हणणं असं होतं तर अशा प्रकारे आता मम्मीला घेऊन आलोय. तिला काय पण ह्याला लावायला लागते, तिची सून नाही तुम्ही घाला, तिची सून तिला सांगाल आता ना. तर आता आले मम्मीला घ्यायला ड्रेस. समोरून बघा मरून मम्मी, हा बघा मरून. जो आवडेल तो घे, नाही आवडणार तिला. काय वाटतं नाही की मरून घेईल का? हा मरून नको, दुसरं लाईट कलर पाहिजे. इकडे आमचं जरा कलर आणि पॅटर्न बद्दल कन्फ्युजन चाललं होतं. हा ड्रेस घेऊ की तो ड्रेस घेऊ. मला असं वाटतं सगळ्या बायकांचं दुकानात गेल्यावर होतच असेल कदाचित. एखादा पॅटर्न दाखवलं तर त्यात तो कलर नाहीये का, आणि तो कलर दाखवला तर ह्या कलर मध्ये तो पॅटर्न नाहीये का. दोन्ही चिकन वर्क मध्ये कोणता पण घ्या, तुला जो घ्यायचा तो घे. हेच वय मम्मी. पप्पा माझे कपडे घालून जरा कन्फ्युजन आहे त्यांना आता जरा. ह्याच्या गळ्याला आहे ना, ह्याच्या गळा आहे, हा वीने गळा आहे, त्याचा गोल आहे. मग हा घ्यायचा का? जाऊ द्या. नाही, तुला जो आवडेल तो घे ना. असं नको करू, घ्यायचंय म्हणून घ्यायचंय. तुला आवडला पाहिजे, तू वाचला पाहिजे. असं लावून बघा, दाखव. आहे ना. हा पण दाखवू का तुम्हाला? तो पण दाखव. हा पण चांगला वाटतो. झालं फिक्स. फिक्स दादा. आता हे आवडला का? मग आता आवडला का? हो, आवडला. घालावं लागणार. तिचं काय म्हणणं आहे, मी घरात ड्रेस घालणार आणि बाहेर गेल्यानंतर बर्थडेला बाहेर केक कट करायला गेल्यानंतर मग साडी घालणार. हेच घालायचं. ती घरात घाला, ही आपण बाहेर जाताना घालू. मम्मीचं म्हणणं काय माहितीये का, मला ड्रेस घेण्यापेक्षा मला 2 गाऊन घ्या. ते कम्फर्टेबल त्याच असते वाटतं. दुसरं काय तुला बघ की नाही, तुला घ्यायचं असेल तर. आधी हा घालू द्या म्हणतायत, मग बघू. तू बघ की तुला बघायचं तर. कुठला फिक्स केला दादा, एकदा दाखव बरं. सांग नाही की त्याचं कुठला घेतलाय काय. हा घेतलाय. हा 2 कन्फ्युज होता, त्याच्यापैकी हा फिक्स झालाय, कारण ह्याला इथं डिझाईन आहे ना. ओके. आणि हे ह्याच्यावरचे सलवार आणि आवडलं का तुला? थांब तिला अजून बघू दे. निकिताला त्याला दुपट्टा नाही ना तुम्हाला? मला नंतर नाही, तिला जे घ्यायचंय ते घेऊ द्या, काय विषय नाही. पण दर महिन्याला ती 10 ड्रेस तर घेतेच फिक्स. तिचं फिक्स आहे पहिल्यापासून.
आता लागतात, मुलांचं काही नसतं, पोरींना. मग मी पहिल्यांदा घालणार आहे ना. आता सांगा आपल्याला. ईश्वरी फॅशन दुकानाचं नाव आपलं, काळेवाडी तापकीर चौक, पुणे. यांच्याकडे खूप चांगले चांगले आर्टिकल आहेत तसे. तुम्ही येऊन एकदा चेक करू शकता. हा नाही का, हे तुम्ही एकदा येऊन चेक करू शकता. चांगले चांगले आर्टिकल खूप सारे आहेत. हो, तर तुम्ही एकदा येऊन नक्की चेक करा. गारवे, हा गारवे हुंदाई ह्या जे तापकीर चौकातली, त्याच्या अगदी एकदम बाजूलाच आहे आणि काका हलवाईच्या एकदम समोरच. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा एकदा. बाहेर गेलोय आणि काही खाल्लं नाही असं कधी होणारच नाही, म्हणून आम्ही गेलो होतो पिंपरीत रत्ना इथे. मला मी खूप दिवसापासून ऐकलं होतं की इकडे खूप छान भेटतो डोसा, म्हणून आम्ही आलो होतो इकडे डोसा खायला. आणि इथल्या डोसाची साईज इतकी मोठी की टेबल कमी पडतोय. मी बघा आता दाखवते पुढे. तो लिटरली पूर्ण टेबल कव्हर करत होता डोसा. ह्यांनी यांची टेबलची साईज वाढवायला हवी. पण टेस्ट छान होती. पुलाव होता तो पण छान होता, मस्त होता. मम्मी तर बघ. आणि आता आलं होतं बर्थडेचा दिवस. मग आम्ही केक घ्यायला आलो आणि त्यानंतर प्रथेप्रमाणे डिनरला तर जायलाच हवं. मग आम्ही आलो तर इकडे. जर तुम्ही पिंपरी चिंचवड एरियामधले असाल तर तुम्हाला कळालंच असेल हे हॉटेल कुठलं आहे. नंतर ना आम्ही मस्त डिनर केला आणि त्यात त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी गुलाबजाम दिलं होतं. इतकं टेस्टी छान होतं ना ते, आणि गरम गरम होतं ना तर अजून भारी वाटत होतं. सॉरी. तर केक कट झालेला आहे. तर सगळ्यांनी मम्मीला केक चारला. मग शेवटी मी आणि निकिता आम्ही दोघंच राहिलो होतो. मग आम्ही दोघांनी पण मम्मीला केक चारला. तो केक तिच्या आवडीचाच होता आणि तिला आम्ही जो घेतलेला ड्रेस होता तो पण तिला छानच दिसत होता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ड्रेस तिला कसा दिसतोय ते. हा बघा स्वतःच आग करतो. शिवार चौकात आलो आहे आणि काही घ्यायचं नाही, ह्याला काही अर्थ आहे का? म्हणून आम्ही मग शॉपिंग करायला गेलो. सगळीकडे फिरलो, मस्त मस्त जे जे पाहिजे होतं ते घेतलं, काही अननेसेसरी पण घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस संपवला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.